मुलींच्या आत्महत्या किती झाले महाराष्ट्रात माहित आहे का? तुमच्यासारख्या नालायक कॉलेजमुळे सगळं वाटलं झालंय. हे काय या जर मुलीने उद्या बरं वाईट काय केलं ना याची केस तुमच्यावर लक्षात ठेवा. हे करा तुम्ही बोलताय. हे ॲज अ रेकॉर्ड चाललंय. तुम्ही बोलताय त्याला संधी हा वर्ड कसा यूज करू शकता? तुम्हाला मेल आला असणार जीआरचा, तुम्ही मेलला रिस्पॉन्स देत नाही याचा अर्थ शिक्षण मंत्री जीआर तुमच्याकडे होतं ना, तुमच्याकडे येत नाही का? हे तुम्ही उलट सांगताय मुलींनी काय बरं वाईट केलं तर करा. हे कुठलं तुमचं आन्सर आहे? दिस इज नॉट आन्सर. दिस इज नॉट आन्सर. दॅट आय हॅव नॉट टोल्ड. नो नो, दिस इज नॉट आन्सर. तुम्ही रॉंग कोट करू नका. तुम्ही रॉंग कोट तुम्ही बोलले, तुमचा वर्ड आहे तो. इथे एवढे जण आहेत आणि रेकॉर्ड होते, तुमचा वर्ड आहे. काय करायचं करा. म्हणजे मुलींनी मेलं पाहिजे हे तुम्हाला बरं वाटतं? मुलीला काय सांगितलं? तुम्ही बोलत करा म्हणून. ते बोलले की तुमच्या सारख्यामुळे होते. एक्झाम्पल दिलं त्यांनी. सांगा तुम्ही आता. त्यांनी एक्झाम्पल दिलंय. म्हणजे तुम्हाला भरतो बोलतात ना. नाही एक्झाम समजा त्यांची इलिजिबल झाले तर 15 दिवसात महिन्यात मी भरायला तयार आहे. मनसे नेते माननीय अमित साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने राज्यामधील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा आदेश GR सुद्धा काढला. परंतु या ठिकाणी शाळांकरमध्ये शिक्षण घेणाऱ्या श्रावणी शेवाळे या सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या मुलीला फी भरण्यासाठी कॉलेजकडून त्रास दिला जात होता, तगादा लावला होता. आज या ठिकाणी त्या मुलीची एक्झाम होते, तर ते एक्झामला बसवू न देण्याचं कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून सांगण्यात आलं. आमचे मुलीचे पालक दीपक शेवाळे, माझे सहकारी रवींद्र गवस, अणुशक्ती नगरचे विभागाध्यक्ष यांच्या कार्यालयात गेले असता आम्ही या ठिकाणी आलो. मनसे स्टाईलमध्ये या कॉलेजच्या प्रिन्सिपलला आम्ही सांगितलेलं आहे. त्यानंतर त्या मुलीला आता एक्झामला बसवून देण्यात आलेलं आहे. परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना आमची विनंती आहे की राज्य सरकारचे आदेश न मानणाऱ्या अशा शाळांकर सारख्या कॉलेजवर कायदेशीर कडक कारवाई करून यांची मान्यता रद्द केली पाहिजे. कारण कुठेतरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात या उद्देशाने मुलींना शिक्षणाची फी माफ केलेली आहे, परंतु त्याचं पालन या कॉलेजकडून होत नाही. आणि जर आपल्याकडून नाही झालं यांच्यावर कारवाई तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या कॉलेजला खटक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मी दीपक शेवाळे, माझी मुलगी इथे सेकंड इयर इंजिनिअरिंगला शिकत आहे. महाराष्ट्र शासनाने मुलींना फ्रीमध्ये शिक्षण अशी घोषणा तर केली, पण मी गेले 2 महिने कॉलेजच्या चक्रा मारतो आहे. माझ्याकडे कॉलेज फीसाठी तगादा लावत होतं, पण मी त्यांना सांगत होतो की गव्हर्नमेंटने आता मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे. पण ते मला तुम्ही GR घेऊन या, शिक्षण मंत्र्याचा GR घेऊन या, युनिव्हर्सिटीचं लेटर घेऊन या, या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडे पुरवल्या, तरी कॉलेज फी भरण्यासाठी तगादा लावत होतं. आज माझ्या मुलीची 12:30 वाजता एक्झाम होती. आज त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला एक्झामला बसू देणार नाही. मी त्यांच्या हातापाया पडलो की साहेब तिला एक्झामला बसू द्या, तुमचा जो काही विषय असेल तो आपण हे करूया. नाही म्हणले बसू देणार नाही. मग मी शेवटी वैतागून मनसेचे जे आपले माऊली साहेब आहेत त्यांच्याकडे गेलो, माझा प्रॉब्लेम त्यांना सांगितला. मग त्यांनी इथे येऊन मनसे स्टाईलमध्ये प्रिन्सिपलशी त्यांनी बोलणं करून आज त्या मुलीला 12:30 वाजता एक्झामला बसू दिलं आहे. तर मी मनसे साहेबांचे खूप आभारी, माऊली साहेबांचे खूप आभार मानतो की तुमच्यामुळे आज तिला एक्झामला बसू दिलं गेलं. जर तिला दिलं गेलं नसतं तर तिच्या मनावर काही विपरीत परिणाम झाला असता, 100% झाला असता, आमच्यावरही झाला असता. तर माझी शासनाला विनंती आहे की ह्याच्यावर कॉलेजवर जी काही कारवाई करण्यात येईल ती करण्यात यावी आणि मला योग्य तो न्याय देण्यात यावा. राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. सन्माननीय अमित साहेबांचा विजय असो.